अग्निन्दङ्गीर्भिर्हिनुहिस्व आदमेय एको वस्वो वरुणो न राजोति। चॅप्टर 2 संजीवनी विद्या प्रेरक शुक्राचार्य। गत प्रकरणात आपण भृगु ऋषींचा विचार केला, त्यांच्या कार्याची महती समजावून घेतली। भगवान ब्रह्मांचे मानसपुत्र असलेल्या भृगु ऋषी आणि त्यांची पत्नी उष्णा यांच्या पोटी जन्माला आलेले शुक्राचार्य महान तपस्वी, तेजस्वी, बुद्धिमान, काव्य निपुण, योगविद्या पारंगत, पंडित आणि शिवभक्त अशा शुक्राचार्य किंवा भार्गवाच्या महतीबाबत आपण या प्रकरणात जाणून घेणार आहोत। या थोर शुक्राचार्यांना कोणी भार्गव या नावानं तर कोणी कवी उशना या नावानं जाणतात। मंत्रशक्तीच्या सशक्त बलावर आधारावर माणसाच्या शरीरात बंद पडलेल्या अनंत क्रिया पुनर्जीवित करण्याचं तंत्र, विद्या ही शुक्राचार्यांकडे असल्याचे निदर्शनास येते। युद्धात मृत झालेल्या असुरांना त्या विद्येच्या प्रयोगानं ते पुन्हा जिवंत करीत। त्यापूर्वी किंवा त्यानंतर त्या गहन वैज्ञानिक विषयांवर एवढे महान कार्य करणारी कोणीही व्यक्ती, ऋषी अथवा शास्त्रज्ञ पुढे आलेले नाहीत। सद्य काळात 21व्या शतकात कैक शास्त्रज्ञांनी अभ्यास करून ही गोष्ट शक्य असल्याचे प्रतिपादन केले। नुकतेच वाचनात आले की अमेरिकेमध्ये एक व्यक्ती मृत झाल्यानंतर त्याच्या शरीरातील DNA 4 दिवसानंतरही जिवंत दृष्टीस पडले। म्हणजेच आमच्या ऋषी परंपरेतील शुक्राचार्यांनी निर्मिलेल्या ह्या कार्याची महानता आज विज्ञानासमोर तसूभरही कमी होत नाही। त्यांच्या कार्याचा अभिमानच वाटतो। या अचाट बुद्धिमत्तेच्या ज्ञानी, अभ्यासू, प्रतिभावान ऋषींच्या व्यक्तिमत्वाचे अवलोकन पुस्तकात पुढे जाण्यापूर्वी करणं आवश्यक आहे। वास्तविक भृगु ऋषींचे वंशज महान ज्ञानी, समाजाचे कल्याण करणारे, अनेक शास्त्रांचा अभ्यास असणारे असे होते। संपूर्ण मानवाच्या अंतापर्यंत तो मानव ज्ञानी कसा असेल असा विचार करून अनेक शास्त्रांचा, अनेक ज्ञानशाखांचा विकास या विभूतींनी केला। हे सर्व कार्य करीत असताना त्यांनी कोणतेही पद, लालसा, किंतु परंतु मनात ठेवले नाहीत। गुरु शुक्राचार्य भार्गववंशीय भृगु ऋषी व त्यांची पत्नी उष्णा यांचे सुपुत्र। शुक्राचार्य यांचा जन्म पार्था या वर्षात श्रावण शुद्ध अष्टमीच्या स्वाती नक्षत्रात झाला। यांची रास तूळ। या राशीचे गुणधर्म शुक्राचार्यांच्या व्यक्तिमत्वात डोकावतात। कुशाग्र बुद्धिमत्ता होती म्हणून शुक्राचार्यांचे पिता भृगु ऋषींनी शुक्राचार्यांना गुरुगृही अभ्यासासाठी पाठविले। त्या काळी विद्यार्जनासाठी गुरुगृही पाठवण्याची परंपरा होती। शुक्राचार्य महर्षी अंगिरस यांच्याकडे ज्ञानार्जनासाठी जाऊ लागले। त्याच वेळी अंगिरस ऋषींचा पुत्र बृहस्पती हा त्यांचा सहाध्यायी होता। शिकत असताना शुक्राचार्यांच्या असे लक्षात आले की महर्षी अंगिरस आपला पुत्र बृहस्पती याला अधिक ज्ञान देत असून आपणास मात्र तेवढे देत नाहीत। हे समजल्यावर ते अंगिरस ऋषींकडून माघारी आले आणि पुढे त्यांनी गौतम ऋषींकडे ज्ञानार्जन सुरू केले। संपूर्ण ज्ञानार्जनानंतर वैवस्वत मन्वंतरातील पुरंदर इंद्राची कन्या जयंती हिच्याशी शुक्राचार्य विवाहबद्ध झाले। पहाटे 4च्या सुमारास पूर्व दिशेला अतिशय तेजस्वी पांढरा शुभ्र असा ग्रह उदयाला आलेला असतो, तो म्हणजे शुक्र ग्रह। त्या ग्रहाप्रमाणेच शुक्राचार्य दिसण्यात अतिशय सुंदर, देखणे, तेजस्वी, कुरळे केस असलेले होते। त्यांच्या एका हातात काठी आणि दुसऱ्या हातात फूल असे। पांढरे शुभ्र वस्त्र ते परिधान करीत
ते घोडा या वाहनाचा उपयोग करीत. शुक्राचार्य दिसण्यात शुक्र ताऱ्याप्रमाणे तेजस्वी होते. दैत्यांचा मंत्री आणि त्यांचा गुरु, संजीवन मंत्राने दैत्यांना प्राण देणारा, महाबुद्धिवान आणि ग्रह तारकांचा स्वामी असलेला भृगु अर्थात शुक्र माझी पीडा हरण करो. भगवद्गीतेतील 10व्या अध्यायातील 37व्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण शुक्राचार्यांबद्दल असे म्हणतात की कवीना उष्णना कवीही, कवींमधील कवी उष्णा हा कवी श्रेष्ठ होय, किंवा तो कवी म्हणजे मीच होय. सदर 10व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण सृष्टीतील सर्वश्रेष्ठ गोष्टी म्हणजे मीच होय असं सांगतात. या ठिकाणी कवींमधील सर्वश्रेष्ठ कवी याचा अर्थ काव्य रचणारे नसून बुद्धिवादी आणि महान पंडित असा घेतला जातो. कवी उष्णा हे शंकराचे उपासक. शंकराच्या प्रसादानेच ते योगविद्येत निपुण झाले. त्यांनी संजीवनी विद्या प्राप्त केली. दैत्यांचे परमगुरु म्हणजेच असुरांचे गुरु शुक्राचार्य असे संबोधले जाते. शुक्राचार्यांचा उल्लेख येताच त्यांची उग्र तपश्चर्या, महामृत्युंजय मंत्र, संजीवनी विद्या आणि त्याचा अभ्यास डोळ्यासमोर तरळतो. नवनाथ कथासारात अध्याय 10 श्लोक 117 मध्ये पहा पहा गुरुदैत्य शवशरीरा सावध करीत परित्या म्हणाल जड देहस्य जीवदशा व्यापितसे. उपरोक्त सर्व श्लोकांमध्ये शुक्राचार्यांबरोबर संजीवनी विद्येचा संबंध जोडला आहे. भगवान शंकरांनी महामृत्युंजय मंत्राचा संजीवनी विद्येचा उपयोग शुक्राचार्यांना सांगितला होता. सामाजिक शास्त्राच्या परिपाठात शंकरांनी संजीवनी मंत्राबाबत नियम घातले होते. या विद्येचा वापर अगदी मर्यादित केला होता. जर मंत्र सामर्थ्याने प्रत्येकच मृत व्यक्ती जिवंत होऊ लागली तर उत्पत्ती, स्थिती आणि लय या निर्मितीची शृंखलाच मोडकळीस येईल. म्हणून ही विद्या फक्त 3 व्यक्तींपर्यंतच मर्यादित राहील असा शापच होता. बृहस्पती पुत्र कच श्रेष्ठ पावला शुक्राचार्य आश्रमात संजीवनी विद्या शिकला परी देवयानीने शापिला. तर बृहस्पतीचा मुलगा संजीवनी विद्या शिकण्यास शुक्राचार्यांकडे आला. ती एक स्वतंत्र कथाच आहे. गुरुकन्या देवयानीला गुरुभगिनी म्हणून कचाने लग्नास नकार दिला. देवयानीचा पुढे क्षत्रिय कुळातील ययाती बरोबर विवाह झाला. देवयानीने कचाला संजीवनी विद्येपासून वंचित केले, शाप दिला. एकंदरीत संजीवनी विद्येचा मर्यादित उपयोग हाच उद्देश होता. देवांचे गुरु बृहस्पती तर असुरांचे गुरु शुक्राचार्य. हे असुरांचे गुरु म्हणजे नेमके कुणाचे गुरु? हे असुर कोण? हे याच भूमीतले का बाहेरून आलेले? त्यांच्या देवांबरोबरच लढाया का? या इथल्याच हिंदुस्थानच्या मातीत की फक्त शुक्राचार्यांच्या बरोबर? शुक्राचार्यांनी असुरांचे गुरुपण का स्वीकारले? त्यांचे प्रेमसंबंध काय? असुरांच्या देवता कोणत्या? या प्रश्नांची उकल, शंका समाधान करीत प्रत्येक गोष्टीचा विचार करत आपण पुढे जाणार आहोत. उपरोक्त प्रश्नांची उकल करताना ह्या गोष्टी महाभारतापूर्वी घडलेल्या असाव्यात, कारण यांचा उल्लेख महाभारतात आढळतो. पूर्वीच्या कालगणनेनुसार महाभारताचे युद्ध घडले, संपले. त्यानंतर 7 दिवसांनी कार्तिक अमावस्या होती. अन्य खगोलीय माहितीनुसार चंद्र मृग नक्षत्राजवळ होता असे विधान केल्यास महाभारत हे मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवसात घडले. त्या उपरोक्त विधानाची पुष्टी करताना हा सूर्य हा जयद्रथ ही कथा आठवते. अमावस्येला खग्रास सूर्यग्रहण असावे. सूर्यास्त झाला असे समजून लपलेला जयद्रथ बाहेर पडला. ग्रहण संपले.
सूर्य आकाशात असताना श्रीकृष्णाने अर्जुनाला सावध केले आणि ही सत्यता पटवून देणारा वाक्प्रचार रूढ झाला. हा सूर्य, हा जयद्रथ. महाभारत कधी घडलं त्याबद्दल अनेकांनी ग्रहगणित मांडली. आजच्या कालगणनेनुसार ती तारीख इसवी सन पूर्वी 8 ऑक्टोबर 5561 अशी येते आणि वार रविवार येतो. आपला विषय महाभारत हा नसून आर्यांचं आगमन, भारतात प्रवेश असा आहे. असुर हे वायव्येकडून हिमालयाच्या मागून इराण इराकमधून भारतात आले असल्याची नोंद आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार अंटार्क्टिका येथील खडकाचे नमुने आणि भारतातील खडकांच्या नमुन्यात साधर्म्य आढळले आहे. भारतीय आणि स्विस शास्त्रज्ञांनी हा अभ्यास केला. पारशी धर्माचे धर्मग्रंथ गाथा आणि अवेस्ता यांच्यामध्ये त्याची नोंद बघायला मिळते. तात्पर्य काय? तर महाभारतापूर्वी आर्य, अनार्य, ब्राह्मण, असुर असे अनेक लोक इराण आणि इराकमधून भारतात आले. इराण इराकमधून आर्य, ब्राह्मण भारतात येण्यापूर्वी सुधारलेले असावेत असाही एक अंदाज आहे. येथे अनेक गोष्टी रुजविताना मानव आनंदी राहील, सुखी राहील, ज्ञानी राहील असा प्रयत्न केला गेला. त्यास्तव त्यांनी अनेक मंत्र, वेद, काव्य यांची निर्मिती केली. घटनाकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याबाबत असे उद्गार काढतात. आर्य हा गुणवाचक शब्द, तो पूर्ण समाजाला उद्देशून लावलेल्या विशेषणासारखा. आर्य म्हणजे सभ्यता, सुसंस्कृतपणा. हे सर्व कार्य करीत असताना असुर त्यांचे बरोबर होते. सिंधू नदीच्या काठावरील अतिउत्कृष्ट समाजाची संस्कृती ती सिंधू आणि समाज तो हिंदू असे नाव देण्यात आले. हिंदू म्हणजे वाईट गोष्टी दूर ठेवणारा समाज. अशा या समाजाची निर्मिती करण्यामध्ये भृगुवंशीय ऋषी तसेच शुक्राचार्यांचाही सिंहाचा वाटा आहे. शुक्राचार्यांचा काळ म्हणजे तत्वज्ञानांचा, उपनिषदांचा आणि अत्युत्तम समाज निर्माण करण्याचा होता, घडवण्याचा होता. ज्याप्रमाणे हिंदूंचे वेद अपौरुषेय, त्याचप्रमाणे पारशी ग्रंथांच्या गाथा आणि अवेस्ता अपौरुषेय असे म्हणतात. आर्य जेथून आले त्याचा उल्लेख ते हप्त हैदू असे सांगतात. हप्त हैदू म्हणजेच सप्त सिंधू. आर्यांची वस्ती तिथे होती. हे सर्व आर्य उत्तर ध्रुव सोडून बाहेर आले. याचा उल्लेख वेदांमध्ये असा आहे की वृक्षदंत हस्ते वृक्षदम हस्ते मचद्यो आर्यात सप्त सिंधू. आर्य राहत होते तिथे 7 नद्या होत्या. तो प्रदेश म्हणजे तुर्कस्तान. हल्ली हा भाग रशियाच्या अंमलाखाली आहे. पुराणात अनेक ठिकाणी हिंदू म्हणजेच हिनन अधिक दुपीयतः सा हिंदू ये देन वेजो असे शब्द आलेले आहेत. पृथिव्यै समुद्रपर्यंताया एक राळ इति. पृथ्वीपासून समुद्रापर्यंत एक राष्ट्र. म्हणजेच या वैदिक लोकांचे सर्व पृथ्वीवरील मानवांना आर्य सुशिक्षित करण्याचे ध्येय होते. सम सम चरित्रम शिक्षदेन पृथव्याः यत्र मानवाः. अशा आशयाचे भाग पारशी अवेस्तांमध्ये बघायला मिळतात. एकंदरीत इराणातील आर्य आणि आर्यावर्तातील आर्य हे काश्मीरपर्यंत एकमेकांच्या संबंधात अनादिकालापासून होते. एकीकडे काश्मीरमधील सप्त सिंधू तर दुसरीकडे पूर्वेकडील अफगाणिस्तानातून वाहणाऱ्या सप्त सिंधू. दोहोकडील लोकांना आर्य असे संबोधले जात असे. प्राचीन काळी झालेल्या भूकंपामुळे सरस्वती आणि तिच्या नद्यांचे मार्ग बदलले, तसेच प्रदेशही बदलले. वेदांचे उत्तर ध्रुव प्रदेशातील वस्तीस्थान या ग्रंथात लोकमान्य टिळकांनी सविस्तर माहिती दिलेली आहे. सिंधू नदीच्या पलीकडील 7 नद्या म्हणजेच पूर्वेकडील पलीकडील 7 नद्या
गंगा, यमुना, सिंधू, सरस्वती, शतद्रू अर्थात सतलज, रावी, चिनाब आणि झेलम. तर सिंधू नदीच्या पश्चिमेकडील 7 नद्या तुष्टामा, सुवास्तू, इसा, श्वेती अर्थात अर्जिणी, काबूल, पुरम आणि गोमती. आर्यांनी पूर्वेकडील प्रदेश सोडताना आपल्या प्रदेशाची आठवण सिंधू नदीचे नाव तसेच ठेवले. गंगेचे नाव स्मरणात राहण्यासाठी कोल्हापूर येथील नदीस पंचगंगा म्हणतात, हे ध्यानात असू द्या. पश्चिमेकडील सप्तसिंधूच्या खोऱ्यातून पूर्वेकडील सप्तसिंधूच्या खोऱ्यात आर्यांनी वस्ती केली. ऋग्वेदाच्या सुरुवातीसच यमधर्म संवाद आहे. मंडल 10, सूक्त 10 क्रमांक 2. असुर हे महस म्हणजेच महान आणि दिव्याह म्हणजेच देव होत. याचा अर्थ असुरांनाही देव असे समजले जात असे. असुर म्हणजेच अधिक सुर म्हणजेच सुरेला जवळ न करणारा. सुरा म्हणजे अर्थात सोमरस. रामायणात उल्लेख आहे तो असा, म्हणजेच हे लोक सुरापान न करणारे असा होतो. असुर या शब्दातील आसुहू याचा अर्थ जगणे किंवा जगण्यात रमणारे ते असुर. ऋग्वेदातील आणि रामायणातील श्लोकांवरून असुर हे महान व ज्ञानी तसंच चांगले जीवन जगणारे अशी जमात. त्या काळी ते देवांप्रमाणेच महान असावेत. सांख्य तत्वज्ञान सांगणारे कपिल मुनी यांच्याबाबत भगवद्गीतेत 2ऱ्या अध्यायात सांख्य योग, सांख्यांचे संपूर्ण तत्वज्ञान नमूद केलेले आहे. या कपिल मुनींचा एक शिष्य असुरी होता. त्याने त्याच्या पंचशील नावाच्या शिष्यास सांख्य विद्या शिकवली. त्या पंचशील मुलीने ती जनक राजास दिली. मिथिला नगरीचे राजा जनक, सीतेचे पिता, तत्वज्ञानाची आवड असणारे, याच राजाला विदेह असेही म्हणत असत. अष्टावक्र मुनींकडून त्यांनी तत्वज्ञान जाणून घेतले होते. अशा या हिंदू राजास तत्वज्ञान शिकवणारा गुरु असुर, हे सत्य पचवायला जड जाऊ शकतं. या व्यतिरिक्त बृहदारण्य उपनिषद यामध्ये 6व्या अध्यायामध्ये शतपथ ब्राह्मणांचा वंश दिलेला आहे. तो पुढील प्रमाणे: उद्दात्मक ऋषींचे शिष्य आसुरी आणि त्याचा शिष्य असुरायण. या असुरायणाने पुढे अतिहुशार शिष्य निर्माण केला. तो प्राश्निपुत्र हा सुद्धा असुरीच. आसुरी लोक संख्याशास्त्रात अतिशय प्रवीण होते. ते अतिशय ज्ञानी, विद्वान, बुद्धिमान असून त्यांना बहुमानही तसाच मिळत असे. यांनाच महत असुर किंवा अहर मजद असे संबोधिले जात असे. मजद म्हणजेच विद्वान. या संदर्भात अनेक ठिकाणी नोंद पाहावयास मिळते. तैत्तिरीय ब्राह्मण कांड 3 पाठ अनुक्रमांक 9 प्रमाणे तम मग्ने रुद्रो असुरो महोदी, अर्थात अग्नी तू भयंकर आहेस, तर असुर हे शत्रुहंताः आहेत. त्याचप्रमाणे असुर व देव यांच्या बाबतीत आणि तसेच देवांच्या बाबतीत एकत्र चांगले उद्गार ऋग्वेदात काही ठिकाणी आढळतात. त्वं विश्वशा वरुणासि राजा, एषा देवाः असुरा देवाः मर्त्याः. म्हणजेच हे वरुणा, तू विश्वाचा राजा आहेस, तसेच तू देव आणि असुर यांचीही देवता आहेस. एक देवता असली तरी दोघांची पूजा पद्धतीही भिन्न भिन्न असावी असे वाटते. निर्गुण निराकाराचे असुर उपासक तर सगुण साकाराचे देव उपासक असे निदर्शनास येते. एकंदरीतच देव तसेच असुर एकाच वेळी हिंदुस्थानात आले असावेत आणि असुर हे देखील देवांप्रमाणेच हुशार अथवा ज्ञानी असावेत. देव आणि असुर यांचा विचार करताना दशराज्ञ हा अतिशय महत्वाचा संग्राम म्हणजेच युद्ध हेही नजरेत घ्यावे लागेल.
या दाशराज्ञ संग्रामात असुर या शब्दाचा अर्थच बदलला गेला. रावी नदीच्या किनाऱ्यावर राहणारे आर्य आणि इराणमधून आलेले आर्य, तसंच आर्यावर्तातील आर्य यांच्यात मोठा संग्राम झाला आणि त्यावेळेपासून असुर या शब्दाचा अर्थ बदलला. भगवद्गीतेतील 16व्या अध्यायात अनेक ठिकाणी असुर हा शब्द आलेला आहे. श्लोक क्रमांक 7 बघू. अर्थात असुर हे प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्हीही जाणत नव्हते. असुरांच्या लक्षणाबाबत दंभ करणे असे म्हटले आहे. असुर हे केव्हाही दंभ करीत नसून सरळ सरळ जगत होते. थोडक्यात त्यांच्या तत्वज्ञानानुसार ते जगत होते. घमेंड असुरांमध्येही होती, तशीच देवांमध्येही होती. अर्जुनाला आपल्या गांडीव धनुष्याबाबत घमेंड होती. कृष्णाला त्याच्या हुशारीबद्दल गर्व होता. म्हणूनच महाभारत युद्धानंतर श्रीकृष्ण पांडवांपूर्वी गांधारीच्या सांत्वनासाठी गेला, तेव्हा गांधारीने कृष्णाला शाप दिला, तुझाही यादव वंश नष्ट होईल. कृष्णाचा अभिमान तिने क्षणात उतरविला. ज्याप्रमाणे अभिमानी, क्रोधी, रागीट हे गुण दुर्गुण राक्षसांमध्ये म्हणजेच असुरांमध्ये आढळतात, तसेच ते देवांचे ठिकाणीही आढळतात. एकंदरीत असुर ज्ञानी, तत्वज्ञानी, परोपकार करणारे असे प्रामुख्याने आढळतात. त्यांचे गुरु शुक्राचार्य म्हणजेच ते अतिशय ज्ञानी समाजाचे गुरु होते. ही परंपरा त्यांनी निर्माण केली. शुक्रनीती. आपण प्रामुख्याने शुक्राचार्यांनी जी देणगी समाजाला कायमस्वरूपी दिली त्याबद्दल विचारमंथन करणार आहोत. आपल्या समाजासाठी, नीतिमत्तेसाठी, आचार, विचार, व्यवहार यांसाठी भगवान शंकरांनी वैशालाक्ष या नावाने नीतिशास्त्र लिहिले. त्यानंतर देवादिदेव इंद्रांनी संक्षिप्त रूप बाहुदनाक शास्त्र या नावाने पुनर्लेखन केले. पुढे देवांचा मंत्री, विशाल नेत्र असलेला, लोकांचे नेहमी कल्याण करणारा, बुद्धिमान, त्रिभुवनाचा अधिपती असलेल्या बृहस्पतीचे बहुदनाक शास्त्र आणिक संक्षिप्त केले आणि त्याचे नाव ब्राहस्पत्य शास्त्र असे दिले. त्यानंतर असुरांचा मंत्री आणि त्यांचा गुरु, संजीवनी मंत्राने जीवन देणारा, महाबुद्धिमान आणि ग्रहतारकांचा स्वामी असलेला शुक्र अर्थात शुक्राचार्य यांनी ब्राहस्पत्य शास्त्र अधिक संक्षिप्त केले आणि त्यासच पुढे शुक्रनीती असे नाव प्रचलित केले. आपणास मौर्यकालीन आर्य चाणक्याची चाणक्य नीती सुपरिचित आहे. ती शुक्रनीतीवर आधारित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंत्रिमंडळ, त्यांचे हेर खाते, किंबहुना त्यांच्या दरबारी असलेला लेखकही याच शुक्रनीतीवर आधारित आहे. आजही ही नीती राजनीतीवर योग्य भाष्य ठरू शकते. आपण ती संक्षिप्तपणे बघूया. जगाची उत्पत्ती, पालन आणि नाश यांचे कारण आणि जगाच्या आधारभूत अशा परमात्म्याला प्रणाम आणि पूजा करून भृगुपुत्र शुक्राचार्य यांनी असुरांकडून पूजा, स्तुती, वंदना करून घेऊन विचारल्यावर त्यांना न्यायानुसार नीतीमध्ये श्रेष्ठ असे नीतिशास्त्र सांगितले, जे कोटी श्लोकांचे होते. जे शास्त्र ब्रह्म्याने लोककल्याणासाठी शुक्राचार्यांना सांगितले होते. ज्यावेळी हे शास्त्र उदयाला आले त्यावेळी राजे महाराजांचे पर्व होते. आज आधुनिक युगात राजा ही परंपरा वेगळ्या अर्थाने शासक म्हणून रूढ आहे. सर्व लोकांना हितकारी, समाजाच्या स्थितीत सुरक्षितता राखणारे नीतिशास्त्र आहे. कारण ते धर्म, अर्थ आणि काम यांचे मुख्य कारण आहे. प्रजेचे योग्य प्रकारे पालन आणि दृष्टांचे निर्दालन हे दोन्हीही राजाचे धर्म आहेत. ते धर्म
नीतिशास्त्राच्या अभ्यासाशिवाय शक्य होत नाहीत. येथे प्रामुख्याने नोंद करावीशी वाटते ती धर्माबाबत शास्त्र काय सांगते याची. जगतातील सामान्य लोक राजदंडाच्या भीतीमुळे आपल्या धर्माच्या पालनात तत्पर असतात, परंतु जो मनुष्य आपल्या धर्मपालनात स्वतः निष्ठावान असतो तोच जगात तेजस्वी ठरतो. या नीतिशास्त्रात जातीभेदाबद्दल अचूक निदान सांगितले आहे. जन्माने कोणी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र किंवा म्लेच्छ नसतो. हा भेद फक्त त्या माणसाचे गुण आणि त्याचं कर्म यामुळेच ठरतो. त्यांच्या शास्त्रानुसार संपूर्ण जीव जरी ब्रह्मापासून निर्माण होतात, म्हणून सर्वच जण ब्राह्मण होत नाहीत. वर्णाने किंवा पित्यांकडून ब्रह्मतेज प्राप्त होत नसते. जो ज्ञानकांड, कर्मकांड आणि उपासनाकांड यांचा प्रकांड विद्वान, जो देवतांच्या आराधनेमध्ये लीन, शांतचित्त, इंद्रियांचे दमन करणारा आणि दयाळू अशा गुणांनी युक्त, तोच ब्राह्मण. जो जनतेचे रक्षण करण्यात चतुर, शूर, इंद्रियांचे दमन करणारा, पराक्रमी, स्वभावतः दुष्टांना शिक्षा करणारा, तो क्षत्रिय. जे लोक खरेदी विक्रीमध्ये कुशल व्यापार करणारे, पशुपालन, शेती करणारे, ते वैश्य. जे लोक ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांची सेवा करण्यात तत्पर, शूर, शांत चित्ताचे, जितेंद्रिय, नांगर लाकडे वाहून नेणारे, जे सेवाभाव जाणतात, ते शूद्र. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत उपरोक्त पद्धतीने चातुर्वर्णाचे विश्लेषण करतात. अर्थात अध्याय 4 मध्ये त्यांनी सांगितलेले, चारही वर्णांची सृष्टी ही कर्मानुसार मीच निर्माण केली. गुण व कर्म यांना अनुसरून चातुर्वर्ण्य मी उत्पन्न केले आहे. या चातुर्वर्णाच्या दिलेल्या व्याख्या म्हणजेच वर्णव्यवस्था जन्माने नसून कर्माने असल्याचे सिद्ध होते. जे लोक स्वतःचे धर्माचरण करीत नाहीत, दयाशून्य, दुसऱ्यांना त्रास देणारे, अत्यंत क्रोधी तसेच हिंसा करणारे असतात, त्या सर्वांना म्लेच्छ समजले जाते. समर्थ रामदासांच्या लेखनात असे वर्तन करणाऱ्यांना म्लेच्छ म्हटले आहे. या चातुर्वर्ण व्यवस्थेचा उपयोग समाज रचना आणि सामाजिक दृष्टीने योग्य असाच आहे. आजही समाजातील उच्च नीच भावनांना या वर्णव्यवस्थेने तिलांजली मिळू शकते. त्या काळी ऋषी वरिष्ठ स्थानी होते. ते राजाला देखील दंड करीत असत. राजाला राज्याभिषेक झाल्यानंतर ऋषी त्याला म्हणत, अहम दंडोस्मी, म्हणजेच मी तुला दंड देईन. यथा राजा तथा प्रजा या उक्तीनुसार राजाची प्रजेप्रती निष्ठा, प्रेम असेल तरच रामराज्य घडू शकतं. या ठिकाणी शुक्रनीतीत शुक्राचार्य राज्याची 7 अंगे दाखवतात. राजा, मंत्री, मित्र, खजिना, देश, किल्ले आणि सेना ही राज्याची 7 अंगे होत. त्यात राजाला मस्तक मानलं जातं, मंत्र्याला डोळे मानले जाते, मित्राला कान, खजिन्याला तोंड, सैन्याला मन, किल्ल्यांना 2 हात आणि देशाला 2 पाय. अशा प्रकारे राज्यरूपी शरीराची ही 7 अंगे मानली गेली आहेत. न्यायप्रवृत्त असलेला राजा आपल्याबरोबर प्रजेलाही धर्म, अर्थ, काम यांच्याकडे प्रवृत्त करतो. तो खरा न्यायी राजा. या नीतिशास्त्रात सांगितलेल्या काही तत्वांचे पालन महाभारतातही केले गेले. या शास्त्राप्रमाणे राजाचा उत्तराधिकारी ज्येष्ठ असूनही जर कोड असलेला, बहिरा, मुका, अंध आणि नपुंसक असेल
तर तो राज्यासाठी योग्य समजला जात नाही. राजा अधिकारी आणि नोकरांचा पक्षपाती न होता प्रजेचा पक्षपाती असणं राज्याच्या हिताचं असतं. तत्कालीन व्यवस्थेनुसार राजा आणि त्याचा अमात्य दोघेच राज्यकारभार बघत. कथांमध्ये असलेला राजा आणि कर्तव्यदक्ष प्रधान यांची कार्येही येथे विशद केली आहेत. राज्यकारभाराबाबत नगर, गाव, जंगल, शेती, खाणी, कर, उत्पन्न, दंड इत्यादी बाबींसंबंधी चर्चा, हिशोब, त्याचे राजाला निवेदन ही प्रधानाची कार्य होती. विषमसंख्येत अधिकाऱ्यांची नियुक्ती, अधिकाऱ्याचा कालावधी, कामाचे मूल्यमापन या संदर्भात सविस्तर विवेचन शुक्रनीतीत आढळते. या नियमांचे पालन न करणारा हा राजा दंडनीय आहे आणि त्यास दंड देण्याचे कार्य ऋषीमुनींचे असावे, असे ज्येष्ठ ऋषी परशुरामांनी हे कार्य प्रत्यक्षात आणले. जे लोक राज्यात तपस्या करणारे आहेत, दानशील, वेद, स्मृती यांना जाणणारे आहेत, पुराणांना जाणणारे, शास्त्रज्ञ, ज्योतिषी, मंत्र, तंत्र, वेत्ते, वैद्य, कर्मकांड यांचे ज्ञाते, शैवादी धर्मशास्त्र आणि इतर शास्त्रांना जाणणारे, श्रेष्ठ, गुणी, बुद्धिमान आणि जितेंद्रिय असतात. त्या सर्वांना मासिक किंवा वार्षिक अनुदान, वेळोवेळी दान आणि सन्मान करून, पूजन करून त्यांचे भरण पोषण करावे. अर्थातच जो राजा बुद्धिजीवी लोकांचं रक्षण करेल तो कीर्तिमान, न करेल तो अपकीर्ती होऊन राज्यापासून दूर जाईल. ज्याप्रमाणे कुठलेही अक्षर असे नाही की ज्याला काहीही अर्थ नसतो. वृक्ष, वेली यांचा काही भाग औषधी नाही असे नाही. त्याचप्रमाणे असा कुठलाही मनुष्य नाही की जो कुठल्याही कामात योग्य नाही. परंतु अशा लोकांना यथोचित नीतीच्या कामाला लावणारा पुरुष हा दुर्लभ आहे. प्रत्येक कामावर त्या त्या योग्यतेचा मनुष्य नियुक्त करणे हेच खरे. न्यायशास्त्रात न्यायाधीश आणि लेखक अर्थात महाधिवक्ता म्हणजे विविध भाषा जाणणारा, त्याचे कर्तव्य आपण बघू. जो गणना करण्यात कुशल आहे, देशातील भाषांमधील फरक उत्तम प्रकारे समजणारा, संदेह निर्माण न करता समजायला योग्य आणि स्पष्ट लिहिणारा असतो, त्यालाच लेखक या पदावर नियुक्त करावे. न्यायालयात उपस्थित राहून, तेथील सभासदांजवळ मिळून मिसळून राहून, साक्षीदार आणि कारकून यांकडून सत्य किंवा असत्य जाणणारा मनुष्य आणि आपल्या स्वतःच्याच मनात उपस्थित झालेल्या विचारांमध्ये कोण साक्षीदार आणि लेखक यांच्या अनुपस्थितीत त्याचप्रमाणे पुष्कळ जणांना मान्य असणारे कुठले प्रमाण उचित आहे याचे प्रत्यक्ष अनुमान, दृष्टांत तसेच लोकशास्त्र याचा विचार करून त्यानुसार राजाला निवेदन करणे हे न्यायाधीशाचे कर्तव्यच असते. आपल्या समाज रचनेनुसार न्यायाधीश कसा असावा ह्याचे वर्णन आणि सद्यस्थितीत ब्रिटिशकालीन न्यायव्यवस्थेतील न्यायकर्ता यातील स्पष्ट फरक हा असा की न्यायाधीश हा समाजाच्या बाहेर असतो. आपली प्रजा मात्र न्याय अन्याय ह्यामध्येच हेलकावे खात असते. शासनपत्रक अर्थात आजच्या भाषेत गव्हर्नमेंट रेग्युलेशन GR निर्णय क्रमांक याबाबत सेवकाला लिहिल्याशिवाय कुठलीही आज्ञा राजाने देऊ नये. त्याचप्रमाणे लेखी आज्ञा नसेल तर सेवकाने पालन करू नये. भ्रम होणे हा मानवी स्वभाव आहे. या भ्रमाचे निवारण करण्यासाठी लेख फार मोठे प्रमाण सिद्ध होते. जो लिहिल्याशिवाय आज्ञा देतो व जो त्याचे पालन करतो ते दोघेही चोर. राजमुद्रेने अर्थात सील केलेली राजाज्ञा
अंतिम निर्णय जयपत्रक, शासनपत्रक, याचप्रमाणे सामान्यांसाठी, प्रजेसाठी दानपत्र अर्थात गिफ्ट, क्रयपत्र, सेल डीड, ऋणलेखपत्र, मॉर्गेज डीड, प्रतिदान, डेली वेज, पारितोषिक, ऑनरेरियम, वेतन, सॅलरी, या व्यतिरिक्त कामगारांचे कायदे, सेवकाचे कायदे, निवृत्ती वेतन अर्थात पेन्शन या संदर्भातही शुक्रनीतीमध्ये अध्याय 2 मध्ये यावर भाष्य केलेले आहे. आपली समाज व्यवस्था निकोप असावी म्हणून हे नीती नियम. ज्याप्रमाणे चांगले वर्तन सांगितले त्याचप्रमाणे न केल्यास दंडही सांगितला. दंडाच्या उपायाने मनुष्य वाईट गोष्टींपासून परावृत्त होणे हा हेतू, तर दंड राजाच्या स्वाधीन. उपाशी ठेवणे, अपमान करणे, प्राणदंड देणे असे अनेक दंडाचे भेद स्पष्ट केले आहेत. घमेंडी, अकर्तव्य अशा गुरुलाही दंड सांगितलाय. अपराधाचे भेद सांगितले आहेत. खाणाखुणा करून त्रास देणे, धनवानाला गर्व होणे याचबरोबर इत्यादी अपराध सांगत असताना जितका मोठा अपराध तितक्या प्रमाणात विचार करून राजाने दंड दिला पाहिजे आणि क्षमाशील प्रजेला आनंदही दिला पाहिजे. न्यायाने धन मिळवणारा सुपात्र, तर अन्यायाने वाईट मार्गाने मिळवणारा अपात्र. सेना आणि कोश यांचे रक्षण करण्याने कोश आणि राष्ट्रांची वृद्धी होते, तर शत्रूंचाही नाश होतो. विक्रेतृ केतृतो राजभाहा शुल्क मुद्राहनम अर्थात विकणाऱ्या आणि खरेदी करणाऱ्या जवळून राजा आपला राज्याचा म्हणून जो काही भाग घेतो त्याला जकात म्हणतात. या संदर्भातही नियम घालून दिले आहेत. विद्या म्हणजे नेमके काय, ज्ञान म्हणजे काय, कला म्हणजे काय आणि त्या सर्वांचे वर्गीकरण म्हणजेच स्किल्ड कौशल्य याचा उहापोह तसेच नेमकेपणा यावरही शुक्रनीतीत प्रकाश टाकलाय. जे कर्म वाणीच्या साह्याने उत्तम प्रकारे समजवता येते ते कर्म विद्या या नावाने प्रसिद्ध आहे. आणि जे कर्म मुका मनुष्य सुद्धा हाताने करू शकतो त्याला कला म्हणतात. वेद 4, उपवेद 4, वेदांगे 6, विद्या 18. कला प्रकारात शिल्प, काळ, मर्त्य म्हणजेच माती, प्रसाधन अशा 64 कलांचा अभ्यास सांगितला आहे. तर कायमची निपुणता ठेवण्यासाठी ती कला कायमची सातत्याने करणे आवश्यक हेही सुचवले आहे. ज्यात श्रुती आणि स्मृती यांच्यात राजांच्या आचरणासंबंधी उपदेश केला गेलेला आहे, तसेच चांगल्या मार्गाने धनार्जन करण्याचा विधी सांगितलेला आहे. त्याला अर्थशास्त्र असे संबोधिले आहे. उपरोक्त सगळ्या छोट्या छोट्या प्रकरणातून आचार, विचार, व्यवहार यांचे संतुलन नीतिशास्त्रात शुक्राचार्यांनी समाजासाठी एक ठेव, अमानत म्हणून दिलेली आहे. याची जपणूक किंवा या आदर्शांचे पालन आर्य चाणक्याने आपल्या कौटिल्यीय अर्थशास्त्रात कायद्याच्या रूपातच वर्णन केले आहे. त्याचा अभ्यास प्रबंधन, मॅनेजमेंट या शाखेत केला जातो. आपणास चिरपरिचित छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातही न्यायव्यवस्था, बदली आणि हेरगिरीचे नियम यांचे याच सूत्रांनुसार पालन केले जात होते. शुक्राचार्यांच्या या अफाट आणि अचाट बुद्धिमत्तेतून ही सगळी सूक्ष्मातिसूक्ष्म नियमावली आदर्श राष्ट्राची उभारणी ठरू शकते. आज या शुक्राचार्यांबद्दल असलेला भ्रम दूर करून त्यांचे खरे स्वरूप समाजात ज्ञात होणे, त्याचे अवलोकन होणे ही या काळाची गरज आहे. आजच्या 21व्या शतकात याच शुक्रनीतीवर आधारित कायद्याची निर्मिती होणे, त्याची योग्य ती अंमलबजावणी राज्यकर्त्यांकडून होणे
आणि समाजास एका आदर्श व्यवस्थेचे ज्ञान होणे हे सर्वांच्याच कल्याणाकरिता आहे. ते कर्तव्यरूप ठरावे. अशा या महान विद्वान असुरांच्या गुरूंचे केवळ असुरांचा युद्धात पराजय झाला म्हणून त्यांच्या ज्ञानावर, त्यांच्या महान तपश्चर्येवर शिंतोडे उडविले गेले. त्यामुळे त्यांची प्रतिमा मलिन केली गेली आहे असे वाटते. परंतु त्यांच्या गुणांची बेरीज पाहता त्याचे खरे स्वरूप समाजास हितकारकच वाटते. ओ